नमस्कार मंडळी, बघा आज वांग्याची भाजी बनवायची होती म्हणून मी वांग्याच्या भाजीला लागणारे साहित्य घेतलेलं. इथं मी शेंगदाणे भाजून कूट तयार करून एका आठवड्याचाच घेतलेला आणि हा असा एक डब्बा आहे. त्या डब्यामध्ये सर्व काही मोहरी, जिरं, धना पावडर वगैरे मी ठेवते. इथं गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून घेतलं, लसूण, जिरं, कोथिंबीर वाटून घेतलेली ती टाकून घेतली, कढीपत्ता टाकून घेतला, टमाटा थोडा टाकला, छान भाजून घ्यायचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची, मग वांगी टाकायची घेऊन. वांगे टाकल्याच्या नंतर थोडासा मटणचा गरम मसाला टाकायचा, लाल तिखट टाकून घ्यायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. भाजी बनवताय त्यानुसार मीठ टाका. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, सर्व काही मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला म्हणजे लागतो वांग्याला आणि वांग्याची भाजी छान लागते खायला. बघा छान मसाला भाजून झाला आहे. मग भाजी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. गॅस बारीक करून कढईवर झाकून घ्यायचं. बघा 10 मिनिटांनी मी बघितलं, गॅस बंद केला, मग वांग्याची भाजी शिजलेली. बघा तर तयार आहे वांग्याची साधी सिंपल भाजी.